बातमी आहे ठाण्यामधनं आघाती राष्ट्रांचा युद्धाचा फटका हा ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीनला बसलाय। ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये आजचा दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅसचा साठा आहे। टीएमसी कॅन्टीन मधील काही महत्त्वाचे मेन्यू सुद्धा वगळलेले आहेत, तर चहा आणि कॉफीचे दर सुद्धा 5 ते 6 रुपयांनी वाढवलेले आहेत। येणाऱ्या काळात प्रश्न मार्गी लागला नाही तर इलेक्ट्रिक शेगड्यांवर वळण्याचा मार्ग सुद्धा त्यांना स्वीकारावा लागेल। मात्र आता सध्या बाजारात उपलब्ध होत नसणाऱ्यामुळे सध्या ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीनचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात। आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेला युद्धाचा फटका सर्वत्रच कॅन्टीन असेल हॉटेल मालकांना पाहायला मिळतोय, परंतु तो आता याच युद्धाचा फटका जो आहे तो ठाणे महानगरपालिकेमध्ये असलेल्या कॅन्टीनला देखील बसलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅन्टीन मध्ये दररोज ठाणे महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी अधिकारी जे आहेत ते जेवणाकरिता येत असतात, परंतु या ठिकाणी आता गॅस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे जे आहे ते अगदी ह्या महापालिकेच्या कॅन्टीन मधले मेन्यू जे आहेत ते आता कमी केलेले आहेत आणि मोठा फटका याचा सध्या आता या ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीनला बसताना पाहायला मिळतोय। सकाळच्या वेळेस देखील आपण पाहिलं तर जे काही नाश्त्याचे मेन्यू असतात त्यामध्ये देखील कमी जे आहे ती केले। काय नेमकी सध्याची या कॅन्टीनची परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। माझ्या हॉटेलचे मालक आहेत। सर, काय नेमकी सध्या आता ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीनची परिस्थिती आहे? गॅसची पंचायत आहे। काय झालंय की आम्ही 8च दिवसापूर्वी चार्ज घेतला आहे आणि इतरही बरेचसे चॅलेंजेस आहेत, त्यामध्ये आता ही गॅसची बहर आहे। बट समहाऊ मॅनेज करतोय। स्टॉक काही होता तो स्टॉकही संपत आला। आजचा दिवस जेमतेम चालेल, उद्याचं काय ते माहिती नाही, ते मॅनेज करायचं आहे। साधारण ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीन मध्ये किती दिवसभरामध्ये किती मेन्यू असतात आणि किती मेन्यू सध्या वगळलेले आहेत? मेनू बऱ्यापैकी पूर्ण मेनू कार्ड आहे, सगळं काही व्हेज नॉन व्हेज दोन्ही चालतं। आत्ताच्या घडीला मी लिमिटेड मेन्यू ठेवलेला आहे की ब्रेकफास्ट करता 2-3 आयटम आहेत, लंच मध्ये जे थाळी चालते ती, आणि पुन्हा दुपारच्या करता, सो दॅट तुमचं जे गॅसचं वापर आहे तो मिनिमम व्हावा। काय नेमकी सध्या गॅस सिलेंडरची काय परिस्थिती आहे, किंवा गॅस सिलेंडर संपल्यानंतर काही इलेक्ट्रिक शेगड्या असतील त्याच्यावर तुम्ही वळणार का? गॅसचं आत्ताच्या घडीला काहीही डायरेक्शन नाही आहे, म्हणजे अवेलेबल होईल अशी अपेक्षा आहे, बट आत्ता तरी नाही आहे। कुठेही फोन करा ते नाही आहे, आणि कमर्शियलचं तर नक्की नाही आहे। सो पर्यायी ऑप्शन तुम्हाला बघायचे आहेत आता काय, की इलेक्ट्रिक हा फर्स्ट ऑप्शन आहे। परिस्थिती अशी आहे की आज बाजारामध्ये ठाण्यात म्हणा किंवा मुंबईत, इव्हन अगदी गुजरात पर्यंत वगैरे सुद्धा आउट ऑफ स्टॉक झालेला आहे। सो इलेक्ट्रिक नसेल तर मग तुम्हाला कोळशाच्या शेगड्या किंवा लाकडी बायोफ्युएलचा जर काही वापर करून आपल्याला फक्त एकच आहे की भट्टी बंद नाही करायची, तो ऑब्जेक्टिव्ह आहे। कारण हे कसं आहे की इथे येणारी जी लोक आहेत त्यांच्याकरताच जेवण, चहा पाणी आणि इथे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचं रोजंदारी चालू राहिली पाहिजे, हा एकमेव उद्देश आहे। निश्चितच पाहिलं तर आता गॅस सिलेंडर जो आहे तो या ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीन मधल्या देखील संपुष्टात आल्याचं समजतंय। तर या ठिकाणी आपण पाहिलं तर आता ज्या काही इलेक्ट्रिक शेगड्या असतील त्याच्याकडे वळण्याचा मार्ग ह्या कॅन्टीन धारकांनी जो आहे तो मिळवलेला आहे, परंतु त्या शेगड्या देखील ज्या आहेत मिळत असल्यामुळे मोठ्या अडचणींना ज्या आहेत या कॅन्टीनच्या मालकांना ज्या आहेत ते सामोरं जावं लागते। तर आजचा दिवस अगदी मुबलक प्रमाणामध्ये शिल्लक असलेला गॅसचा साठा या ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीन मध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीन मध्ये जर गॅस सेवा पूर्वपदावर आली नाही तर या कॅन्टीनला देखील टाळा लागण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।